पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आणि डॉक्टर पतंगराव कदम फाउंडेशन या संस्थांनी सांगलीत अयोध्या राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभी केली आहे। यामुळे सांगली राममय होऊन पवित्र प्रसन्न वातावरण निर्माण झाले। जिथं श्रीराम कथा तिथं हनुमंत असतात। रामराज्यात स्त्रीला व्यक्त होता येत होतं, तिला मोकळा श्वास घेण्याचं स्वातंत्र्य होते। माणसाला आचार विचार व उच्चार या तीनही बाबतीत रमविणारा श्रीराम लोकाभिराम आहे। सगळ्यात रमणारा व रमविणारा, आई वडिलांच्या सेवेत रमणारा, स्त्रियांवर हात न उगारणारा, परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहू नये, दुसऱ्यांना लुबाडू नये हे विचार पेरणारा श्रीराम सहिष्णू आहे, असे प्रतिपादन प्रख्यात वक्त्या धनश्री लेले यांनी केलं। त्या सांगलीत श्रीराम भक्ती उत्सवात लोकाभिराम श्रीराम या विषयावर बोलत होत्या। अध्यक्षस्थानी आयोजक पृथ्वीराज पाटील होते। स्वागत व प्रास्ताविक करताना आयोजक पृथ्वीराज पाटील यांनी सगळ्यांनाच अयोध्येला जाणं शक्य होईलच असं नाही, सांगलीतच भक्तांना श्रीराम दर्शनाची सोय करण्यासाठी अयोध्येच्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभी केली आणि हजारो सांगलीकरांनी उदंड प्रतिसाद दिला। सांगली राममय होऊन वातावरण पवित्र व प्रसन्न झाले असं सांगून सांगलीकरांना धन्यवाद दिले। प्राध्यापक एन डी बिरनाळे यांनी धनश्री लेले यांचा परिचय करून दिला। सौ लेले यांचा शाल स्मृतिचिन्ह देऊन पृथ्वीराज पाटील व मीनाक्षी शेवाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सौ लेले यांनी श्रीराम जन्मापासून वनवास व शेवटी झालेल्या राज्याभिषेक पर्यंतच्या श्रीराम कथा सांगत श्रीरामांची मूल्ये स्पष्ट केली। श्रीराम एक वचनी, एक बाणी व एक पत्नी होते। हा आदर्श दुर्मिळ होत चाललाय। आपल्या मुलांवर हे संस्कार करायला हवेत। प्रतिकूल परिस्थितीवर गंभीर होऊन मात करता येते हा गुण त्यांच्याकडून शिकता येतो असं सांगितलं। यावेळी केंद्र शासनाच्या निमंत्रणावरून अयोध्येला जाऊन आलेले श्री मनोहर सारडा यांचा सपत्नीक सत्कार पृथ्वीराज पाटील व सौ विजयाताई पाटील, लतादेवी जाधव कोल्हापूर यांचा सत्कार रोहिणी शिवराज पाटील व विजया पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाला। यावेळी आयोजनात सहाय्यक केल्याबद्दल रमाकांत घोडके, रावसाहेब पाटील यांचा व उपस्थित मान्यवर माजी महापौर सुरेश पाटील, नगरसेवक लक्ष्मण नवलाई व उद्योगपती बेनाडीकर, अजित पाटील दादा आणि श्रीपाद चितळे यांचा सत्कार पृथ्वीराज पाटील यांनी केला। या मान्यवरांच्या हस्ते श्रीराम आरती करण्यात आली। यावेळी वीरेंद्रसिंह पाटील, NM हुल्लाळकर, बिपिन कदम, सनी धोत्रे, डॉक्टर राजेंद्र मेथे, मृणाल चेतन पाटील, आशा पाटील, शुभांगी साळुंके, प्रशांत देशमुख, संतोष भोसले, जयदेव पाटील, अजय देशमुख, अशोक सिंग राजपूत, नामदेव चव्हाण, सुशांत गवळी, शीतल सदलगे, अल्ताफ पेंढारी, दिलीप पाटील, आयुब निशानदार, राजेंद्र कांबळे, प्रशांत कांबळे, आदिराज पाटील, संजय मोरे यांनी रामभक्तांचं स्वागत केलं। याप्रसंगी सांगलीकर रामभक्तांचे दर्शन व व्याख्यानासाठी अलोट गर्दी झाली होती।